गुड मॉर्निंग, जय श्रीराम. तर सगळ्यांना रामनवमीच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज रामनवमी आहे, तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर आजच्या दिवशी काय काय केले पाहिजे, पूजा कशी केली पाहिजे, कुठले पुस्तक वाचले पाहिजे, काय वाचले पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना कसं सांगितलं पाहिजे आज काय आहे आणि मुलांकडून कुठली पूजा करून घेतली पाहिजे, सर्व डिटेल्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला नक्कीच विसरू नका. श्रीरामांची नक्कीच पूजा करतो. तर आजच्या दिवशी आपण रामलालासाठी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी नवीन काहीतरी डेकोरेटिव्ह वगैरे करून यांची पूजा करूयात. तर चला पाहूयात त्यासाठी आपण कशा पद्धतीने डेकोरेशन करू शकतो. अगदी सोपी पद्धत आणि 5 मिनिटामध्ये साधी पूजा करण्यापेक्षा सुंदर असं देवांचं डेकोरेशन करून पूजा वगैरे करूया आणि छान अशी आपली श्रीरामांची पूजा करून घेऊया. तर चला पाहूयात ते डेकोरेशन मी कसं केलं व त्यासाठी काय काय साहित्य लागतं आपल्याला. सगळ्यात अगोदर तर आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ घर वगैरे पुसून घ्यायचे आहे. आंघोळ वगैरे करून आपल्याला श्रीरामांची छान अशी पूजा करून घ्यायची आहे. पंचामृताने श्रीरामांच्या मूर्तीला छान असा अभिषेक घालून घ्यायचा आहे. आणि आजच्या दिवशी असं म्हटलं जातं की रामफळ हे श्रीरामांना नैवेद्यासाठी दिलं जातं. तर नक्कीच मार्केटमध्ये भेटलं तर तुम्ही ते रामफळ श्रीरामांच्या नैवेद्यासाठी आणायला पाहिजे. आणि राहिली गोष्ट डेकोरेशनची, तर तुम्ही पाहू शकतात मागे बॅक साईडला मी छान असं एक कर्टन लावून समोर एक जय श्रीरामचं तोरण वगैरे लावलेलं आहे. रामांची छान मूर्ती ठेवलेली आहे पाठावर, दोन्ही साईडने 2 हत्ती दिवा वगैरे ठेवून अशा पद्धतीने सिंपल असं डेकोरेशन आपण फक्त 5 मिनिटामध्ये करू शकतो. तर आपण या रामनवमीला नक्कीच अशा प्रकारे डेकोरेशन करून रामनवमी छान पद्धतीने साजरी करूया, मस्त असं. आणि बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की आजच्या दिवशी आपण काय पूजा केली पाहिजे, काय केलं पाहिजे. तर आपण जेवढं देवांचं करू तेवढं कमीच असतं. पण आजच्या दिवशी शक्यतो सकाळी लवकर उठून मी जसं म्हटलं त्यानुसार देवाची पूजा वगैरे करून आपण आपल्या घरामध्ये सगळ्यांनी रामरक्षा नक्कीच वाचली पाहिजे. तसं तर दररोजच रामरक्षा वाचली किंवा ऐकली पाहिजे फोनवर, किंवा पाठ असेल तर मनातले मनात कामं करत करत रामरक्षा म्हटली तरीसुद्धा चालते. रामरक्षेचे बरेचसे फायदे आहेत. जर कोणी प्रेग्नेंट लेडीज असतील तर त्यांनी तर आवर्जून दररोजसुद्धा रामरक्षा वाचायला पाहिजे. मी मराठीत बऱ्याच वेळा रामरक्षा वाचलेली आहे. त्यामध्ये प्रत्येक आपल्या बॉडी पार्टचा उल्लेख आहे आणि आपली देवाला प्रार्थना केलेली आहे की माझं पूर्ण स्वस्थ राहू दे शरीर वगैरे. त्यामुळे आपण दररोज रामरक्षा वाचली पाहिजे आपल्या आरोग्यासाठी, आपल्या घरच्यांच्या आरोग्यासाठी. व आपल्या घरात छोटे मुलं असतील तर त्यांना जवळ घेऊन आपण आजच्या दिवशी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी नक्कीच रामरक्षा वाचावी व आपल्या घरच्या मुलांकडून सुद्धा वाचून घ्यावी, जे मोठे असतील अशा मुलांकडून. व छान अशी श्रीरामांची पूजा वगैरे करून त्यांना रामफळाचा नैवेद्य दाखवून आपण आजचा दिवस अशा पद्धतीने नक्कीच साजरा करायला पाहिजे. आणि पूजा तर आपण सगळेच करतो, पण त्यामध्ये वेगळं काहीतरी म्हणून अशा पद्धतीने थोडंसं डेकोरेशन वगैरे केलं तर आपल्यालासुद्धा छान वाटतं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात अगदी छोटेसे मुलं असतील तर ते सुद्धा आपलं डेकोरेशन काही गोष्टी पाहून त्यांनाही कुठला तरी सण वगैरे आहे असं वाटतं आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांना शिकायला भेटतात. कारण दररोजच्या रुटीनमधून आपणच नाही तर आपल्या घरचे मुलंसुद्धा कंटाळलेले असतात. तर त्याचसाठी आपले हे फेस्टिवल्स असते. तर त्या फेस्टिवलमध्ये आपण नक्कीच आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी केल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि ज्यांना वेळ नसेल त्यांनी थोडासा वेळ काढून हे सर्व नक्कीच करावे, जसं मी केलेलं आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला आणखी असेच फेस्टिवल रिलेटेड व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला एकदा व्हिजिट करा. तुम्हाला वेगवेगळे फेस्टिवल रिलेटेड व्हिडिओ भेटतील व तुम्हाला त्या व्हिडिओमधून बरंचसं काही माहितीसुद्धा भेटेल. तर तुम्ही एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. आणखी भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आणि महत्त्वाच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.